आनंदे निर्भय असो भलत्या ठाई सुख दुःखा नाही जाणा महा आणि कसायासन करीन धरियास होईन उदास सर्व भावे मोक्षामा घरी कामारी दासी होय सांगवायचे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी विठ्ठला हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भय असो भलत्या ठाई सुख दुःखा नाही जाणा महा आणि कसायासन करीन धरियास होईन उदास सर्व भावे मोक्षामा घरी कामारी त्यागासी होय सांगवायची तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अंग महान भगवत भक्त संतांचे सम्राट महाराष्ट्राचे भूषण आणि विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे बरं आणि अभंगाद्वारे तुकाराम महाराज भगवान परमात्म्याजवळ पुन्हा जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात विठाला अभंगाच्या धावन भागवत पांडुरंगाला नमन करू पांडुरंगा करू त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका त्याचप्रमाणे याच्या मंडपामध्ये सालाबादाप्रमाणे आपण हा यज्ञ आयोजित करता यज्ञ पुष्कळ आहे पुत्रकामिष्टी यज्ञ राजसूय यज्ञ अश्वमेघ यज्ञ चंडिका यज्ञ नवकुंडी यज्ञ किती यज्ञ सांगावे पण माऊली म्हणतात बाकीच्या यज्ञामध्ये मारामाऱ्या झाल्या लढाया झाल्या राजा रजवाड्याचे मुर्दे पडले तसा हा यज्ञ नाही हा यज्ञ म्हणजे ज्ञानाचा वर्षाव करणारा यज्ञ हा यज्ञ म्हणजे शांती प्रस्थापित करणारा असा हा यज्ञ आणि म्हणून या यज्ञाची प्रशंसा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात नाम जप यज्ञ तो पराम बाधून सेके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी आणि असा तो यज्ञ ज्याच्या मंडपामध्ये आपण उभा केला आहे त्याला एक वेळा नमन करू शरण शरण हनुमंता
विठ्ठाच्या अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला देव पावन झालो चराचरी. समचरण सरोजम सागर निलामुदाभम यदरनिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कन्य नेत्रम सदय धवल हाशम विठ्ठलम चिंतयामि. काय माझी वाणी तुकाराम महाराज भगवान परमात्म्याजवळ प्रतिज्ञा करतात. तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा मी पुन्हा जन्म घेईन. भगवान परमात्मा म्हणाले कशासाठी रे? तुकाराय सांगतात तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरणाची सेवा साधण्यासाठी मी पुन्हा जन्म घेईन. मग भगवान परमात्मा म्हणाले तुकारामा कोणत्या प्रकारे सेवा करणार? तर महाराज म्हणाले हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि घालेले लोटांगण महाद्वारी. हरिनामाचं कीर्तन करेन, संतांचं पूजन करेन आणि महाद्वारामध्ये लोटांगण घालेन. आणि अशा 3 प्रकारची सेवा तुझ्या कृपा प्रसादाने जर मला कधी प्राप्त झाली तर माझी स्थिती माझी अवस्था कशी असेल? तर महाराज 3ऱ्या कुळामध्ये सांगतात आनंदी निर्भयो असो भरत्या ठाई सुख दुःखा नाही सुख दुःखाची चाल आम्हाला असणार नाही आणि अनेक सायस करणार नाही. म्हणजे परमार्थ सोडून प्रपंचासाठी धावाधाव करणार नाही. आणि सायांस न करीन धरी आस आणि होईल उदास सर्व भावी. बायको उदास, पोरा बाळ उदास, घरादारात उदास, शेती भाडी उदास होईल. पण देवा अशा 3 प्रकारची सेवा माझ्या हातून घडावी ही माझी इच्छा आहे. मग भगवान परमात्मा म्हणे तुकोबा याचा अधिकार काय प्राप्त होईल, याचा फायदा काय होईल? आमचे तुकोबाराय सांगता देवा तुझा जो मोक्ष आहे तो अशक्य आहे, दुराध्य आहे, कधी न मिळणार आहे. पण असा मोक्ष आमच्या हातात येऊन राहील आणि आम्ही जिकडे पाठवू तिकडे तो चाकराप्रमाणे जाईल. आणि म्हणून तुकोबाराय शेवटच्या कड्यामध्ये सांगतात मोक्षामा घरी कामारी त्या दासी आणि होय सांगवायची तुका म्हणे डाला. प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा कोण करतो? प्रश्न निर्माण होतो, प्रतिज्ञा कोण करतो आणि आज्ञा कोण करतो आणि अवज्ञा कोण करतो? असे 3 प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे महाराज असे सांगतात जो प्राज्ञ आहे तो आज्ञा करतो, जो सुज्ञ आहे तो प्रतिज्ञा करतो आणि जो आज्ञ आहे तो अवज्ञा करतो. असं नाही तर त्याच्या हातून अवज्ञा होत असते. एकाच माळेतून सांगायचं म्हटलं तर श्री गुरु निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय आणि तुम्ही आहे. निवृत्तीनाथ हे प्राज्ञ आहेत म्हणून ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा केली. ज्ञानोबाराय सुज्ञ आहेत म्हणून या जगामध्ये मी आनंद भरेल अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. तुम्ही आम्ही आज्ञा आहोत आणि म्हणून आपल्या हातून ज्ञानेश्वरी भागवताची अवज्ञा होती. झाला बघा
निवृत्तीदादांनी काय आज्ञा केली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. तर श्री गुरु म्हणती काय झाले हे आम्हा समस्त ही पावले आता सांगिजे निरूपिले नारायणे. काय सांगितलं? थांब ज्ञाना थांब, पुढचं आता काय बोलू नको होता. बाबा गीतेमध्ये भगवान परमात्मा काय बोलले ते सांग विठाला. मग आता ज्ञानोबा काय दुसरं सांगत होते हो बाबा. ज्ञानोबाराय 9व्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरी सांगत आहे आणि 9व्या अध्यायामध्ये जेव्हा ज्ञानोबारायांनी पहिली ओवी लिहिली तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबारायांनी पहिल्या ओवीमध्ये सांगितलं तुम्ही जर माझं ऐकाल तर सगळ्या सुखाला पात्र व्हाल. पण हे सांगून गेल्यानंतर ज्ञानोबारायांचं मन सांसिकित झालं. अरे माझं ऐका आणि मग तुम्ही सुखी व्हा. म्हणजे असा सांगणारा मी यांच्यापेक्षा कोणी पंडित आहे का, मी यांच्यापेक्षा कोणी मोठा आहे का. मग आपला मोठेपणा दिसू नये त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी हळू वाजवा एकच स्वर द्या फक्त विठाला विठाला. ज्ञानोबारायांनी दुसरी ओवी लिहिली परिप्रौढी बोलो न होजी तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी द्यावी हे अवधान माझी विनवणी सलगीची. ज्ञानोबा सांगून गेले की आता मी एवढ्यासाठी विनंती करत होतो. आता पुढे मला गीतेचा अर्थ सांगायचा आहे आणि त्या गीतेचा अर्थ सांगत असताना तुमचं लक्ष जर माझ्या व्याख्यानाकडे आलं नाही हो तर आलेल्या व्याख्यानाला रंग वितळून जाईल आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या असे मी बोलून गेलो विठाला. आणि मग पुढे ज्ञानोबा सांगायला लागले ज्ञानी माणसाला कुठं लक्ष द्यावं हे काय सांगावं लागतं का. सरस्वती पुत्राला काय धडा शिकवावा लागतो का. माशाच्या पिलाला काय पोहावा शिकवावं लागतं का. आणि अशी आपल्या श्रोते मंडळीची प्रशंसा करता करता ज्ञानोबा थोडे वाहत गेले. आणि मग आमच्या निवृत्तीदादांनी त्यांना थांबवलं. थांब ज्ञाना थांब, ही तुझी विनंती आम्हाला सगळी पावली. आता भगवान गीतेत काय बोलले ते सांग विठाला. आणि मग ज्ञानोबारायांना मोठा आनंद झाला. तव संतोषेनी म्हणे निवृत्तीदासे जी जी म्हणून उल्हासे अवधान श्रीकृष्णायचे बोलते झाले. सांगा म्हणतात ऐका म्हणतात भगवान काय बोलले. पण याच्या अगोदर काय झालं की ज्ञानोबारायांना सांगण्यासाठी अगोदर निवृत्तीदादांनी आज्ञा केली विठाला. म्हणजे मला हे सांगायचं होतं की प्राज्ञ आज्ञा करतो आणि सुज्ञ काय करतो प्रतिज्ञा करतो. मग आमच्या ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा करायला सुरुवात केली. एथ वाग्विलास विस्तारू गीतार्देशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जगा या मराठीच्या कौतुके अमृतापैकी जिंके ऐशे अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानेश्वरी मध्ये अशी मराठी अक्षर घालीन अशी शब्द घालीन की ते अमृताला फिके पाडतील विठाला. पुढे जाऊन अजून आमच्या ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा केली. ये मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाळू करी घेणे देणे सुखजीवरी होऊ दे या जगा. आणि या प्रतिज्ञेत आपण दररोज अभंगातून गातो वाचतो. कोणती बरं. अवघाची संसार सुखाचा
मला तुमच्या लक्षात आला असेल, प्राज्ञ हा आज्ञा करतो, शून्य हा प्रतिज्ञा करतो आणि जो आज्ञा आहे तो अवज्ञा करतो. मग मित्र हो, अवज्ञा कोणाला, आज्ञा कोणाला म्हणावं? तांके महाराज असे सांगतात, ज्याच्या जीवनामध्ये गुण नाही, ज्याच्या जीवनामध्ये शील नाही, ज्याच्या जीवनामध्ये तप नाही, ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, ज्याच्या जीवनामध्ये दान नाही, ज्याच्या जीवनामध्ये धर्म नाही, या 6 गोष्टीचा अभाव ज्याच्या जीवनामध्ये येतो त्याला आज्ञा असं म्हणतात. विठाला महाराज असे सांगतात, कशातलंच काही कळत नाही त्याला आज्ञा म्हणतात. सर्वातच थोडं थोडं कळतं त्याला सुज्ञ असं म्हणतात. एकातच कळतं, बाकी ज्याच्यातलं काही कळत नाही त्याला तज्ञ म्हणतात. आणि सर्वातलं सर्व कळतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. विठाला मी नेहमी उदाहरण देतो की बघा, ही गीता सांगणारा भगवान परमात्मा, ऐकणारा कोण? अर्जुन. बा अशी ही ब्रह्मविद्या ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी मध्ये सांगितली. आणि अशी ज्ञानेश्वरी एखाद्याने रती म्हणून विकली, रती म्हणून एखाद्याने विकली. आणि मग ती रती, ती ज्ञानेश्वरी एखाद्याच्या दुकानात गेली. आता दुकानदाराला कळली नाही, आहे की नाही? हो, मिळाली पण ज्ञानेश्वरी कळाली नाही. त्यांनी त्या ज्ञानेश्वरीचा एक एक पान फाडावं आणि त्याच्यामध्ये साखर बांधली. सांगा, याला आज्ञा नाही म्हणावं तर काय म्हणावं? हो, आमच्या हरिभाऊ सारखा हुशार माणूस जातो साखर घ्यायला सकाळीच, आणि मग पहिलीच ओवी वाचतो, ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वय सवेद्या आत्मरूपा. आणि मग ती ओवी वाचल्यानंतर असं म्हणतात दुकानदार भावा, अशी किती रद्दी आहे तुझ्याजवळ? तर म्हणतात पुस्तक आहे म्हणतात. मग मला देशील का? तर म्हणतात घेऊन जा. काय भाव द्याल? तर म्हणतात घेतल्यापेक्षा 50 पैसे फक्त अधिक द्या. हो, त्याने ते पैसे दिले, ज्ञानेश्वरी घेतली, बायडिंग करून वाचून जीवनाचा उद्धार केला. आणि एक माणूस काय करत होता? ज्ञानेश्वरी फाडून त्याच्यामध्ये साखर बांधून देत होता. मग सांगा, या माणसाला आज्ञा नाही म्हणावं तर काय म्हणावं? विठाला प्राज्ञ आज्ञा करतो, शून्य प्रतिज्ञा करतो आणि आज्ञे अवज्ञा. आज आमचे तुकोबाराय अभंगामध्ये प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा आणि तुझी चरण सेवा. मग तुम्ही असा विचार करा, प्रतिज्ञा कोणाची तरी पूर्ण झाले का? किती लोकांनी प्रतिज्ञा केल्यावर? भगवान गोपाळकृष्णाने प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा केली? आजपासून मी हातात शस्त्र धरणार नाही. पण ज्या वेळेस अर्जुनाचे जीवावर बेतलं, आहे की नाही, त्यावेळेस भगवंताने काय केलं? रथावर उडी टाकली, रथावर उडी मारली आणि एखाद्या रथाचं निखळलेलं चाक हातात घेऊन भीष्माचार्याच्या अंगावर घातला. हो, भीष्माचार्य सांग, देवा तुझी आज प्रतिज्ञा मी खोटी केली. विठाला भीष्माचार्याने सुद्धा प्रतिज्ञा केली, उद्या मी निष्पांडव पृथ्वी करेन. आहे की नाही? झाली का ती सुद्धा प्रतिज्ञा पुरी? नाही. रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केल्या. काय काय प्रतिज्ञा केल्या? मी नवग्रहाच्या पायऱ्या करीन, 33 कोटी देव बंदीत घालीन, हो खारा समुद्र गोडा करीन, सोन्याला सुगंध आणीन, आकाशाला पायऱ्या बांधीन. किती प्रतिज्ञा पूर्ण झाल्या? हो, 33 कोटी देव बंदीत टाकले, ही मात्र प्रतिज्ञा पुरी केली. आहे की नाही? पण बऱ्याच प्रतिज्ञा शिल्लक राहिल्या. आहे की नाही? तुमच्या आमच्या प्रतिज्ञा तर रोजानं, आहे की नाही? बाईची तुमची जरा भानगड झाली ना का पिशवी खांद्यावर टाकली का निघला. आता परत पुन्हा दाराचा तोंड पाहणार नाही बुवा. तीच बाई दिनू भाऊ सारख्याला सांगते, म्हणतात दिनू दादा दाजी सरागा गेला. मग हा धावत जातो, सांगतो, म्हणतात काय रे बाईच्या सांगण्यावर रागात आला, तुला काय वाटाय पाहिजे?
महासहज सांग, तू आलास म्हणून फिरतो लगेच रिटर्न. आपल्या किती प्रतिज्ञा रोजाला आपल्या प्रतिज्ञा होतात आणि आपल्या प्रतिज्ञा आणि म्हणून तुकोबाराय सांगतात प्रतिज्ञा करायची. तुम्हाला जर मोकळं राहायचं असेल तर प्रतिज्ञा करायची नाही. पण ईश्वरासाठी परमार्थासाठी तुम्ही जरूर प्रतिज्ञा करा. विठाला प्रतिज्ञा मी चतुर्मास करेनच. ही प्रतिज्ञा कशासाठी आहे? परमार्थासाठी. मी त्र्यंबकेश्वरची यात्रा करेनच. मी पंढरपूरची वारी करेनच. हो, मी 16 सोमवार करेनच. ह्या प्रतिज्ञा कशासाठी आहेत? परमार्थासाठी. आणि अशा परमार्थासाठी प्रतिज्ञा केलेल्या जर कधी खोटी ठरायची पाळी आली तर भगवान परमात्मा हो त्याची प्रतिज्ञा खरी करून दाखवतो. उदाहरण देतो. कशावरून? तर बघा, जेव्हा आपल्या वाळवंटावर संत संमेलन झालं, पंढरपुराच्या वाळवंटावर संत संमेलन झालं, त्या संत संमेलनामध्ये वाल्मिकाचा विषय आला. वाल्मिकाने 100 कोट कवित्व केलं. बुवा किती कोट? 100 कोट कवित्व केलं. नामदेवरायांनी तोटात पोट घातलं की ज्याने मृत्यू पाडले. अहो 18 रांजण भरले लोक मारून मारून, लोकांची घरं जाळली, पोरं पोरकी केली. असा पापी माणूस 100 कोट कवित्व करतो आणि मला देवाचा शेजार, मला अजून एक सुद्धा अभंग लिहिता आला नाही. माझा जन्म वाया गेला. आणि त्याच वेळेस आमच्या नामदेवरांनी प्रतिज्ञा केली, मी सुद्धा 100 कोट कवित्व करेन, नाहीपेक्षा जीभ कापून टाकेन. विठाला प्रतिज्ञा करून आणि मग नामदेवराया जेव्हा पंढरपुरामध्ये आले त्यावेळेस भगवान परमात्म्याला हे सगळं कळलं आणि मग त्याला बोलून घेतलं, सांगितलं. म्हणतात नामा मी जरा निराळच ऐकलं रे. म्हणतात काय झालं? म्हणतात देवा. म्हणतात तू प्रतिज्ञा केलीस? म्हणतात हो देवा, 100 कोट कवित्व करण्याची प्रतिज्ञा केली. ज्यांनी वाटपाडेपणा केला, लोक मारली, ब्राह्मण मारले, किती पाप केलं, असा पापी माणूस 100 कोट कवित्व करतो. मला तुझा शेजार, तू माझ्याबरोबर जेवतोस, माझ्याबरोबर झोपतोस, माझ्याबरोबर गप्पा करतोस, माझ्या कीर्तनात नाचतोस, मला एक सुद्धा अभंग लिहिता येऊ नये. देवाने सांगितलं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण अरे 100 कोट कवित्व केलं वाल्मिकाने, त्यावेळेस त्या लोकांना तेवढं आयुष्य होतं आहे की नाही? तेवढं 10,000 वर्ष तपश्चर्या करीत होते लोक. आता या कलियुगातल्या माणसाचं किती आयुष्य आहे? अल्प आयुष्य मानव झोपेत गेली, 10-12 वर्षे बालपणात गेली, 25 वर्षे तुझी प्रपंचात गेली, शिल्लक काय राहील? केव्हा तू 100 कोट कवित्व करणार? म्हणजे खूप नामदेवराया सांगतात, एकदाची तुझ्यावर भार घातला, आम्हाला काळजी करायची गरज नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवाबाई नाही. तुझिया भार घालू माथा तुझिया. तुझिया भार घालू माथा न भिऊ सर्वथा नामा म्हणे. एकदा तुझ्यावर भार घातला की आम्हाला घाबरायचं कारण नाही. देवाने पाहायला खट्याळ गिरायक आहे. मग देवाने काय केलं? नामदेवरायांच्या जिभेवर सरस्वतीची योजना केली. आणि मग अभंगाचा पटाचे पटा सुरू झाला.
आणि मग असं म्हणतात देव आणि रुक्मिणी दोघं जण, नामदेवरायाचे 4 पुत्र आणि 4 सुना, म्हणजे किती लोक झाले? 10 लोक वह्या घेऊन बसले तरी फक्त 60 कोट कवित्व झालं आणि नामदेवरायांचा अवतार संपला. विठाला नामदेवराया तुकोबारायांच्या अवतारामध्ये आली आणि मग नामदेवराय तुकोबा आपले भगवंत परमात्मा तुकोबारायांच्या स्वप्नात गेले आणि सांगितले काम करावे कवित्व वाहुगे निमित्त बोलू नये. हो, बाकीचे 40 कोट कवित्व आमच्या तुकोबारायांनी केलं. मला काय सांगायचं, ईश्वरासाठी परमार्थासाठी जर प्रतिज्ञा केली तर देव खोटी बोलू देत नाही. स्वतः ती प्रतिज्ञा पूर्ण करतो आणि म्हणून जरूर परमार्थासाठी प्रतिज्ञा करा. विठाला आता बघा, पहिला प्रश्न असा निर्माण होतो की तुकोबाराय सांगतात मी पुन्हा जन्म घेईन. मग मी तुम्हाला असं विचारतो, तुकाराम महाराजांना पुन्हा जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आहे का? आहे की नाही? स्वातंत्र्य असल्याशिवाय जन्माला येत आहेत नाही. तुम्हाला गॅरंटी आहे का मी पुढे माणूसच जन्माला येईन? असं गॅरंटी कोणाला आहे? नाही. कारण ज्याची जैसे भाग्य जसं फळ असे तसा तसा जन्म प्राप्त होतो. आहे की नाही? मग तुकोबाराय स्वातंत्र्य आहे का? तर महाराज असे सांगतात हो, आम्हाला स्वातंत्र्य आहे. ज्यावेळेस देवाचा अवतार होतो त्यावेळेस आम्ही देवाच्या बरोबर येतो. देवाचा अवतार संपला की परत पुन्हा आम्ही निघून जातो. आमचे तुकोबाराय सांगतात येतो जातो आम्ही देवाच्या जातो आम्ही देवाच्या सांगात तुका म्हणे गात देवनाम. हो बघा, जे अवतार झाले त्या अवतारामध्ये तुकोबाराय देवाबरोबर होते असे पुरावे देतात. एका अभंगामध्ये सांगतात आम्ही हरीचे सौंगडे जुन्या ठाईचे येडे बागडे हाती धरून याकडे पाठी सवे वागवलो निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई आता वानर गोवळ गाई संगे चारत फिरत सो. याचा अर्थ काय आहे की ज्यावेळी देवाने झोप घेतली त्यावेळेस आम्ही पायाजवळ बसून होतो. देव कुठे झोप घेतो? वट्टसे पत्रसे कुटे शयानम बालमकुंद मनसा स्मरामी श्री कृष्ण गोविंद हरी मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. मग तुकोबा सांगतात देवाने झोप घेतली तेव्हा आम्ही पायाजवळ बसून होतो. लंका घेतली त्यावेळेस आम्ही वानर रूपाने होतो आणि द्वापार युगामध्ये आम्ही गोपाळ रूपाने होतो आणि हो कलियुगामध्ये मी तुकाराम नावाने अवतीर्ण झालो. विठाला स्वातंत्र्य मिळालं असं तुम्ही म्हणाल तर बा ह्या संतांनी काय केलं की जे कर्म केलं ते त्याच वेळेस भगवंताला अर्पण केल्यामुळे त्याचं संचित त्याने उरू दिलं. आपण संचितासाठी पुन्हा जन्माला येतो. प्रारब्ध संचिताने काय तयार होतं? प्रारब्ध. आणि ते प्रारब्ध भोगण्यासाठी आपण पुन्हा जन्माला येतो. संत काय करतात की चांगलं काम झालं तरी देवालाच अर्पण करायचं, काही चुकलं तरी देवालाच अर्पण करायचं, त्याच्यामुळे संचित होत नाही. आमचे तुकोबाराय सांगतात बघा, संचित सांडवले काही
खूप सुंदर प्रमाण आहे. संगीत सांडवले काही होते जवळी, गोतवीत पुत मायावा तुटली हे लागावळी. निष्काम झालो देवा होते माझ्या कपाळी. हे तुका म्हणे तुझी आता आम्हा सर्वस्वे बळी. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. याचा अर्थ असा आहे, संचित आम्ही उडून दिलं नाही. जे काम केलं ते त्या भगवंतालाच अर्पण केलं आणि म्हणून आम्हाला पुन्हा जन्म घेण्याचं स्वातंत्र्य प्राप्त झालं. विठाला निर्माण होतो. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो, तुकाराम महाराज पुन्हा जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात. मग जन्म सुखाला कारण आहे का दुःखाला? हो, जन्म कशाला कारण आहे? दुःखाला. आमचे तुकाराम सांगतात, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मासमळ मूत्र जाना क्षणोक्षणा तुझ ध्यातसे. विष्टाले पच हुकडी नाकी तोंडी कुर्मकिडी. गर्भवासाचे कष्ट गाढे कवना पुढे सांगले. हा गर्भवास हो म्हणजे देशमीचा बंगला नका समजू. आईच्या उदरामध्ये किती घाण असते, हा जीव त्या घाणीमध्ये लोळत असतो. विठाला जन्मनिया मातेच्या उदर कुहरी, पचवणी विष्टेच्या दाखरी, उकडवणी नव मासावरी. जन्म जन्मोन मरती. एकनाथ महाराज सांगतात बघा, त्या ठायाची करू नये गोठी, प्रगट दाऊ नये तिथी. त्या योनीद्वारी अति संकटी, जन्म शेवटी जीवासे. रामा नित्यमूत्राची न्हाणी, नवया नरखाची खाणी, रजस्वला रुधिराची श्रेणी. जन्मते थोनी पावती. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, हा जन्म कसा आहे? दुःखाला कारण. तुकोबाराय सांगतात, किती वेळा जन्म यावे नित्य घेण्याची प्रतिज्ञा का करतात, याचं उत्तर मी नंतर देणार आहे. दुसरा प्रश्न निर्माण होतो, जन्म हे खालचं टोक आणि मोक्ष हे वरचं टोक. मग तुकाराम महाराजांनी खालून वरती जावं का वरतून खालती यावं? आहे की नाही? इथला सरपंच काय सांगेल, मी दूध डेअरीचा चेअरमन झालो पाहिजे. दूध डेअरीचा चेअरमन म्हणे मी साखर कारखान्याचा चेअरमन झालो पाहिजे. साखर कारखान्याचे चेअरमन सांगेल मी आमदार झालो पाहिजे. आमदार काय म्हणे मी मुख्यमंत्री झालो पाहिजे की नाही? मुख्यमंत्री म्हणे मी राज्यपाल झालो पाहिजे. राज्यपाल म्हणे मी पंतप्रधान मोदी झालो पाहिजे. आहे की नाही? आणि पंतप्रधान काय म्हणे मी राष्ट्रपती झालो पाहिजे. मग राष्ट्रपती सांगेल का मला दाभाडीचा सरपंच करा? आहे की नाही? वरून खाली येतात तू उभा राहा. मुक्ती प्राप्त होती, मोक्ष प्राप्त होता, मग खाली काय येतात? आम्ही तुम्हाला सांगत बघा, तुका माने मोक्ष तुका माने मुक्ती परिणिली नवारी.
परिणिली म्हणजे मोक्ष प्राप्त होता, मुक्ती मिळवलेली होती. मग सांगा मोक्ष टाकून तुकाराम महाराज पुन्हा का बरं जन्म घेतात? याचे उत्तर मी नंतर देणार आहे. आता आपण थोडा भावार्थ करू. तुकाराम महाराज सांगतात देवा मी पुन्हा जन्म घेईन. भगवान म्हणाले कशासाठी? म्हणतात तुझी चरण सेवा साधावया. मग कोणकोणत्या प्रकारे सेवा करणार? हो तर पहिली सेवा सांगितली तुझ्या नामाचं कीर्तन करेन. इतर कीर्तन मला करता येणार नाही. मग इतर सुद्धा कीर्तन आहेत का? तर म्हणतात हो 4 कीर्तन आहेत. एक देवाच्या रूपाचं कीर्तन, एक देवाच्या गुणाचं कीर्तन, एक त्याच्या लीलेचं कीर्तन आणि एक त्याच्या नामाचं कीर्तन. विठाला सांगता देवा तुझ्या रूपाचं कीर्तन मला करता येणार नाही. का बरं? तर तुझ्या रूपाचा ठाव अजून कोणालाही लागला नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. म्हणजे प्रश्न कोणी करायचा? ज्ञानोबा रायाने. उत्तर कोणी द्यायचं? ज्ञानोबा रायाने. हा प्रश्न निर्माण केलाय. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. आणि इकडे अजून उत्तर द्यायचं सगुण निर्गुण एको गोविंदू रे. तुझं आकार म्हणो की निराकार रे. आकार निराकार एको गोविंदू रे. हो शेवट सांगतात अनुमाने ना श्रुती नेती म्हणती एको गोविंदू रे. म्हणजे श्रुतीला सुद्धा देव कळला नाही म्हणून तुझ्या रूपाचं कीर्तन मला करता येणार नाही. विठाला मग तुझ्या गुणाचं कीर्तन नाही बाबा. अनंत गुण तुझे किती वर्णन करावं? हो इकडे सांगितलंय भगवंताचे मुख्य गुण किती आहेत? 6. हे स्त्री औदार्य, ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य. आमचे निरूपाय वर्णन करतात. अगा येशकुर भाग्यवंता, समग्र लक्ष्मीची या कांता, समग्र येशा तू धरिता, समग्र ऐश्वर्यता तुझांगी, समग्र औदार्य लक्षणी, समग्र ज्ञान शिरोमणी, समग्र वैराग्याची खाणी, समग्र षड्गुण ऐश्वर्य संपना. बा ज्यावेळेस भगवान प्रसन्न होतात त्यावेळेस एका भक्ताला एकच गुण देतात. हो 6 गुण देत नाही. तुम्ही म्हणजे कोण कोणाला वाटले? बघा आमच्या मारुतीरायाला येस नावाचा गुण दिला. येश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवदारे देऊन कर्णा हाती, कीर्ती दिगंती फाकवली. येस नावाचा थोर गुण आमच्या भक्तांना दिला. हो अवदारे कोणाला दिलं? कर्णाला दिलं. लक्ष्मी कोणाला दिली? विभीषणाला. राहिले 3 गुण. 3 गुण कोणाला वाटले? आमचे निरूपाय सांगतात ज्ञानी उपदेशाला चतुरानं. ज्ञान नावाचा गुण ब्रह्मदेवाला दिला आणि म्हणून त्याला तुमची आमची उत्पत्ती करता आली. हा गुण जर त्याला मिळाला नसता तर त्याला सृष्टीची उत्पत्ती करता आली नसती. ज्ञानी उपदेशाला चतुरानं, ऐश्वर्य वाढवला अर्जुन, वैराग्य सुखाते बोधून, ब्रह्म सनातन पाठवला. हा ऐश्वर्य कोणाला? अर्जुनाला दिलं आणि वैराग्य सुखाला दिलं. विठाला विचार करा. एक गुणाचं एवढं अवतार्य आहे. मग तुझ्या गुणाचं कीर्तन मला करता येईल का? नाही बाबा तुझ्या गुणाचं कीर्तन मला करता येणार नाही. मग लीलेचं कीर्तन? हो तुझ्या लीला देवाला सुद्धा कळल्या नाही. आमचे नामदेवराय वर्णन करतात बघा. मामा मारू गेलासी, आपटिले गजासी, मलयुद्ध खेळलासी, पुतनेशी मोहिले, पुतनेशी सोशिले, नारदाशी मोहिले, गणिकेशी उदरिले, अरे रे रे रे, गणिकेशी उदरिले, अरे रे रे रे. अजगर मारिला, वडवानळ गिळिला, गोवर्धन उचलला, अबब गोवर्धन उचलला, अबब. मग सांगा एवढे लीला आपल्याला करता येतील का? सांगता येईल का? नाही. आणि म्हणून तुझ्या लीलेचं कीर्तन मला करता येणार नाही. मग मी कोणाचं कीर्तन करेन? तुझ्या नामाचं कीर्तन करेन. विठाला
कसा आहे? सोपा आहे. एखाद्या वेळेस आंघोळी नाही केली, तोंड धुवून नामस्मरण केलं तरी सुद्धा त्याचा दोष लागत नाही. आंघोळीने लगे तोंड धवावे. आमचे तुकाऱ्या सांगतात, न लगे देश काळ मंत्र विधान सकळ मनची निच्छळ करुणी करुणा भाकावी. मग तो येतो बैसली या ठाया असणे व्यापी देवराया. निर्मळ ती काया अधिष्ठान तयाची कल्पनेचा साक्षी आदरेची रक्षी आवडीने भक्षी कोरडे धाने मटमटा. एक करावं माणसाने, आंघोळ करावी, देवाजवळ बसावं, मन निच्छळ करावं आणि देवाची करुणा भाकावी. विठाला आमचे तुकाऱ्या सांगतात, नामसंग कीर्तन साधन पापाचे जळतात. आमचे तुकाऱ्या सांगतात बघा, हे जळती पापाचे डोंगर जळती. सोपा आहे ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद वाचेशी सर्वजण जपाली. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अधिक पंथा. आणि म्हणून देवा मी काय करेन? हरिनाम कीर्तन, हरिनामाचं कीर्तन करेन. दुसरी सेवा कोणती सांगितली? संतांचं पूजन. मग संतांच्या पूजनाचा आणि देवाच्या सेवेचा काय संबंध आहे? हो, फार मोठा संबंध आहे मित्र हो. जर संतांची सेवा केली तर ती कोणाला जाऊन मिळते? देवाला जाऊन मिळते. आणि म्हणून देवाची सेवा करण्यापेक्षा माझ्या संतांची सेवा करा असा भगवान परमात्मा भागवतात सांगतात. विचारा बघा, भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, उद्धवा माझी पूजा करत असता, माझ्या डोक्यात तुळशीपत्र वाहत असता, फूल वाहत असता, मंत्र म्हणत असता, जर माझा संत आला, माझा भक्त आला तर माझी पूजा तू बाजूला सारून दे आणि माझ्या संताची सेवा कर. आणि माझ्या संताची सेवा न करता तू जर माझ्या डोक्यात तुळशीपत्र वाहत राहिलास, फुलं वाहत राहिलास तर तू माझी पूजा करत नाही, तू मला लाथा हाणतोस. विठाला आणि म्हणून भागवतात ओळी सांगितली, जो माझी पूजा करी सर्वथा तेने मज हानी फळल्या लाथा. तो मज घाता प्रवर्तला, तो मला लाथा हाणतो, माझा घात करतो. आणि म्हणून उद्धवा माझी पूजा बाजूला सारून दे आणि माझ्या संतांची पूजा कर. विठाला पुढे जाऊन सांगतात, साडून या पूजा ध्यान घाली संतांशी लोटांगण. तेने कोटी यज्ञाचे पुण्य समर्पण केले. रामा हो, माझी पूजा बाजूला सारून दे आणि माझ्या भक्ताची पूजा कर. हो, भक्ताला संतांनी देऊ घातलं तर कोणाला जाऊन मिळतं? कोणाला? देवाला जाऊन मिळतं. तुका म्हणे देवा तुका
परत एक दृष्टांत सांगतो, म्हणजे लक्षात बाकीचे ऐकेल नाही त्याला सांगतो. बघा आता पंढरीच्या वारीला लोक निघतात ना, तर मग काही काही जथ्याने निघतात, दिंडीचे दिंडीच आहे की नाही. पण काही काही वारकरी एकटे एकटे सुद्धा पंढरीला जातात. पताका खांद्यावर ठेवली, पडशी खांद्याला अटकवली का वारकरी चालला. हो, एखाद्या घरी मागून भाकर खायची, त्याच्याच घरी झोपायचा, सकाळची आंघोळ झाली का वारकरी निघला. असा तो एक वारकरी चालता चालता पाटलाच्या घरी मुकाम राहिला. आणि मग सकाळी उठल्यानंतर स्नान संध्याची कर्म आटपलं आणि मग सांगितलं म्हणतात, पाटील बाबा चालतो म्हणतात देवाकडे. तेव्हा आता ज्येष्ठ महिना होता, ज्येष्ठ महिन्यात आंबा उतरवलं जात आहे, आंबा पिकत आहे. पाटलाच्या घरी आंबा उतरवला आता. पाटलाने सांगितलं म्हणतात, वारकरी बुवा तुम्ही आता पंढरीला चालला ना, तर मी 5 आंबे तुमच्या पडशीमध्ये टाकून देतो. तिथं जाता जाता 5 आंबे पिकतील, 10-15 दिवस तुम्हाला नक्कीच लागतील, आहे की नाही. मग आंबे पिकले ना, ते तुम्ही पंढरीमध्ये गेले काय 5 आंबे देवाच्या पायाजवळ ठेवायचे आणि देवाला सांगायचं, देवा हे पाटलाने 5 आंबे तुम्हाला अर्पण केले, सर्चे करून घ्या विठाला. वारकरी निघाला. जाता 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 पंढरपुरामध्ये 10-12 दिवस त्याला लागले. आणि मग त्या धर्मशाळेमध्ये गेला, धर्मशाळेमध्ये उतरला. पण तुम्हाला सांगतो, जेव घालणारा कोणीही नव्हता. भूक तर सपाटून लागली ती, आहे की नाही. मग त्याने इकडे तिकडे पाहिलं, काय बरं करावं. पडशीत पाहिले तर 5 आंबे पिकलेले होते. मग ते वारकऱ्याने काय केलं, त्याच्यातून 2 आंबे काढले, त्याच्या भोवती पाणी फिरवलं आणि देवाला अगोदर प्रार्थना, देवा पाटलाने तुम्हाला 5 आंबे दिले होते, पण ह्या धर्मशाळेमध्ये मला कोणी जेवू घालणारा नाही, म्हणून याच्यातले मी 2 आंबे खातो, मला क्षमा करा. देवाची क्षमा मागून त्यांनी 2 आंबे खाले आणि वारकरी झोपला. दुसरे दिवशी सकाळी उठला, चंद्रभागेवर गेला, स्नान संध्यादी कर्म आटपलं, बारीला लागला. जाता 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 देवाच्या पायाजवळ गेला, देवाच्या पायात लोटांगण घातलं, डोळ्याला देवाला डोळे भरून पाहिलं आणि पडशीतले 3 आंबे काढले आणि देवाच्या पायाजवळ ठेवले. अजून त्यांनी सांगितलं, देवा पाटलाने तुम्हाला 5 आंबे दिले ते, पण रात्री मला जेव घालणारे कोणी नव्हता, म्हणून 2 आंबे त्याच्यातले खाले. आता 3 आंबे सरते करून घ्या. 3 आंबे त्याच्या पायाजवळ ठेवले, परत पुन्हा खोलीवर आला. मग तो एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, खरा वारकरी म्हणजे पौर्णिमेची लाही घेतल्याशिवाय पंढरपुरातून निघत नाही. तुमचं आमचं तर काय दर्शन हो न तर नको हो, सकाराम जायचा. मग खरा वारकरी पौर्णिमेची लाही घेतल्याशिवाय निघत नाही. आणि मग तो पौर्णिमेची लाही घेऊन देवाला पुन्हा पुन्हा पाहून, त्या मंदिराकडे पाहून पुन्हा वाटचाल करू लागला. येता येता परत पुन्हा पाटलाच्या घरी येऊन मुकाम राहिले. आता मुकाम राहिल्यानंतर पाटलाने पुन्हा विचारलं, म्हणतात वारकरी बुवा माझे 5 आंबे देवाला मिळाले का. त्यांनी सांगितलं, पाटील क्षमा करा, 5 आंबे नाही मिळाले, 3 आंबे मात्र मी देवाला वाहिले, 2 आंबे मात्र मी खाले. का तर मला जेव घालणारा कोणी नव्हता, म्हणून मी 2 आंबे खाले. पाटलाने सांगितलं, बरं झालं, 3 आंबे तर देवाला मिळाले ना. अशा गप्पा गोष्टी करून जेव घातलं वारकऱ्याला आणि झोपले. सकाळी पहाटी आमचा वारकरी काकड्याला उठला. इकडे पाटील झोपेत होते. आणि पहाटल्यावर पाटलाला स्वप्नात देवाने सांगितलं, म्हणतात पाटील बाबा तुमचे 2 आंबे मला मिळाले. किती सांगितले? 2. वारकरी किती सांगत होता? 3. मग पाटलाने विचार केला, वारकरी तर 3 सांगत होता आणि देव स्वप्नात किती सांगतो? 2. मग 1 आंब्याचा भ्रष्टाचार कुठे झाला बा. आणि मग शिकून जेव्हा वारकरी फिरला ना काकडा घेऊन, आणि मग त्याने सांगितलं, म्हणतात वारकरी बुवा देव आता माझ्या इतक्या स्वप्नात आले. ते देवाने तर 2च आंबे सांगितले, पण तुम्ही तर 3 सांगता. त्याने लगेच गळ्याला देवा शपथ, देवा शपथ पाटील मी देवाच्या पायाजवळ किती आंबे ठेवले? 3. मग त्याने सांगितलं, मग देव काय खोटा बोलतो का? यांनी सांगितलं, वारकरी काय खोटा बोलतो? त्याने सांगितलं, याचा निवाडा झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. वारकऱ्याला पुन्हा मुकाम राखलं. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, त्याला जेवू घातलं आणि झोपले.
झोपल्यानंतर पहाट झाली, पुन्हा वारकरी काकड्याला उठला, तेवढ्यात पाटलाला स्वप्न पडलं. त्याला सांगितलं, म्हणतात पाटील बाबा वारकऱ्याला का बरं डांबून ठेवलं? अरे 2 आंबे मिळाले म्हणजे वारकऱ्याने खाली तेच मला मिळाले, आणि माझ्या पायाजवळ ठेवले तर तो भटुरका घेऊन गेला. अरे तो बामन घेऊन गेला, बडवा घेऊन गेला, मग कोणाचे मिळाले? फक्त वारकऱ्याने खाले तेवढेच मला मिळाले. याच्यावर तुम्ही असं लक्षात घ्या की संतांनी खाल्लं ते कोणाला जाऊन मिळतं? देवाला जाऊन मिळतं. आणि म्हणून आमचे तुकोबाराय सांगतात, हो संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वार. दुसरी पूजा म्हणजे संतांचं पूजन करीन. आणि तिसरी सेवा कोणती? तुझ्या दारामध्ये लोटांगण घालीन विठाला. तुम्हाला असं विचारतो, पहिलं लोटांगण कोणी घातलं वाळवंटामध्ये? पहिलं लोटांगण आमचे तुकोबाराय सांगतात, घातली लोळणी गा कुंडली पहिलं लोटांगण कोणी घातलं? कुंडलिकाने. आणि मग दुसरी लोटांगण कोणी घातलं? लोटांगण घालून महातारी नामदेव रायाने. आता तिसरं लोटांगण कोणाला घालायचं आहे? तुकोबाराय सांगतात मला घालायचं. आणि मग देवाने विचारलं तुकारामा, हो लोटांगण घालण्यात काय होईल रे? आमच्या तुकोबाराने सांगितलं, अभिमान समूळ नष्ट होईल विठाला. अशा 3 प्रकारची सेवा जर कधी मला प्राप्त झाली तर माझी स्थिती, माझी अवस्था कशी असेल? तुकाराम महाराज तिसऱ्या कवड्यामध्ये सांगतात, आनंद निर्भय माझी स्थिती आनंदात असेल, निर्भयतेने असेल, खायला मिळो ना मिळो आम्ही तक्रार करणार नाही. एखाद्या वेळेस वावरात झोपायची पाळी आली तरी तक्रार करणार नाही, आणि गादी मिळाली तर आनंद मानणार नाही. एका ठिकाणी बघा तुकोबाराय सांगतात, कै भोजे नाना
जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे तैसे तैसे होणे घडे जैसी जैसी वेळ पडे. तेव्हा खाण्यापिण्याविषयी आम्ही तक्रार करणार नाही. किती दुःख झालं तरी तुझ्या गारात करणार नाही. पण ह्या 3 प्रकारची सेवा मला प्राप्त झाली पाहिजे. विधाला चौथ्या कवड्यामध्ये सांगतात अनेक सायास न करीन धरी आस आणि होईन उदास. चौथ्या कवड्यामध्ये सांगतात मी माझ्या प्रपंचासाठी धावाधाव करणार नाही. आपली धावाधाव कशासाठी आहे? प्रपंच. सायांचे करशी प्रपंच दिननिशी आणि हरीशी न भजशी. बघा आमचे तुकोबाराय सांगतात त्याच्यामध्ये लोभ ममता दौडू आशा उदळवे. आणि कनक रुसायासा आणि कनक रुसायासा वासुदेवा वाचोनी वासुदेव समर म्हणजे देव सोडून मी सायास करणार नाही. आणि मग बायको उदास. काय सांगितलं? बायको उदास, पोरांवर उदास, घरादारात उदास. मित्र हो, मी नेहमी सांगतो संतांना सुद्धा बायको आहे. सगळ्या ऋषी मुनींना बायका आहे. थोडीच ब्रह्मचारी लोक आहेत. पण संतांना बायको आहे त्याचं स्मरण संतांना नाही. स्मरण नाही संतांना. आणि मी नेहमी सांगतो तुमची सावली पडते का नाही? पडते. मग तुम्हाला सावलीचा स्मरण आहे का? कधी तुम्ही सावलीला भाकरीचा वाटा करून ठेवलाय? कधी सासरवाड्याला गेलं तिचा तिकीट काढलाय? नाही ना. मग सावली तुमची आहे का नाही? आहे. ते तिकीट काढायचं ना. मग सावलीचं तुम्हाला स्मरण नाही तसं संतांना बायको आहे पण त्याचं स्मरण नाही. मी तुम्हाला दृष्टांत सांगतो, ऐकला असेल तुम्ही, पुन्हा सांगतो तुम्हाला. बघा एक मंडन पंडित मिश्रा म्हणून एक महान योगी होऊन गेला. काय त्यांनी असं ठरवलं तुम्हाला लग्न करायचं नाही, मी संन्यास घेऊन जाईन. पण बापाचा एकुलता एक मुलगा श्रीमंत घराण्यातला, बापाने विचार केला एकुलता एक मुलगा संन्यास घेऊन गेला, आपला वंशवेल खंडून जाईल. मग याला अटकावण्यासाठी एखाद्या श्रीमंताची चुनचुनीत मुलगी याच्याशी लग्न करून देऊ, म्हणजे हा खोड्यात अटकल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंताची पोरगी शोधली, लग्न करून दिलं. आणि लग्न करून तुम्हाला सांगतो नवीन नवरी घरी घेऊन आला. तो पंडित मिश्रा घरी घेऊन ती पोर आला आणि सांगितलं, म्हणतात पोरी तू माझ्याशी लग्न करून फसलीस. म्हणतात काय झालं? मला संन्यास घेऊन जायचा आहे, मला परपंच करायचा नाही. आणि मग त्या पोरीने सांगितलं, मग मला फसवलं कशाला तुम्ही? अगोदर सांगायला पाहिजे होतं. पंडित मिश्राने सांगितलं, मला संन्यास घेऊन जायचं आहे पण आज नाही, मला या ठिकाणी ग्रंथ एक लिहायचा आहे, तो ग्रंथ पूर्ण झाला की मी संन्यास घेऊन जाईल. मग त्या पोरीने सुद्धा विचार केला, आपला नवरा पवित्र काम करायला बसला, आपण सुद्धा त्या कामामध्ये आपण त्याला मदत केली पाहिजे.
मग मित्र हो, तो ग्रंथ लिहायला लागला आणि ही मुलगी त्या समयमध्ये तेल टाकू लागली. विठाला आणि मग अशी तेल टाकता टाकता किती वर्ष होऊन गेली. तो ग्रंथ लिहिता लिहिता 12 वर्ष झाली. 12 नवीन पोरगी, पण अजिबात तिची आठवण नाही. आणि ह्या पोरीने सुद्धा त्याला काही सांगितलं नाही. जेवणाची वेळ झाली काही नाही सांगावा, हो जेवण करून घ्या. आंघोळीची वेळ झाली की हो आंघोळीला या. पण विषय वासना कधीही बोलून दाखवली नाही. अशी किती वर्ष झाली? 12 वर्ष झाली. आणि 12व्या वर्षी तुम्हाला सांगू, शेवटच्या दिवशी ती आपल्या याच्यामध्ये तेल घेऊन समयमध्ये टाकायला गेली. कंकणाचा आवाज आला. त्यावेळेस हा जागा झाला. त्याने हाताला धरलं आणि मग सांगितलं, काय ग, कोण तू, इथं कशी काय आलीस? म्हणजे बा भानच नाही, विसरच पडून गेला. त्या पोरीने सांगितलं, अहो देवा ब्राह्मणासमोर तुमचं माझं लग्न लागलं, तुम्ही मला पार विसरून गेलात. म्हणतात, मग तू आतापर्यंत काय करत होतीस? म्हणतात, तुम्ही ग्रंथ लिहित होते आणि मी समयमध्ये तेल टाकण्याचं काम करीत होते. त्याने विचार केला, सांगितलं. म्हणतात, माझ्यापेक्षा तुझा त्याग मोठा आहे. त्याने सांगितलं, मी आता संन्यास घेऊन जाणारच आहे, पण मी जो हाडाचे काढे करून रक्ताचं पाणी करून जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाला मी तुझं नाव देतो. विठाला त्या ग्रंथाला मी तुझं नाव देतो. त्या पोरीने सांगितलं, अहो एवढा हाडाचा काढे करून जो ग्रंथ लिहिला, त्याला जर तुम्ही माझं नाव देत असाल तर तुम्ही खुशाल विसरून जा. मला खुशाल संन्यास घेऊन जा. मला सगळं काही मिळालं. मला काय सांगायचं होतं, बायको आहे पण बायकोचा आठव नाही, बायकोवर उदास आहेत. आणि हुंतुकवाऱ्या सांगतात, आणि कसं आहे आस न करीन धरी आस होईन उदास सर्व. बायकोवर उदास, पोरा लेकरावर सुद्धा उदास. विठाला आता पोरांच्या बाबतीमध्ये दृष्टांत सांगतो. कान्होजी पाठक म्हणून आपल्या काशीच्या क्षेत्रामध्ये एक महान योग्य होऊन गेला. त्याची कीर्ती तुकाराम महाराजांची कीर्ती महाराष्ट्रात पसरली, तशी त्याची कीर्ती काशीच्या परिसरामध्ये पसरली की कान्होजी पाटकासारखा संत कोणीही नाही. आणि मग काशीचा एक पंडित त्याचा साधूपणा पाहण्यासाठी त्या कान्होजी पाटकाकडे गेला. तर कान्होजी पाटकाच्या अंगावर 4 पोरं खेळत होती. त्या पंडितांनी पाहिलं आणि सांगितलं, म्हणतात, याला काय साधू म्हणायचं का? याच्या अंगा खांद्यावर 4 पोऱ्या खेळतात, हा आपल्यासारखाच प्रपंचिक आहे, हा कसला साधू? कान्होजी पाटकाने विचार केला, ह्या पोरामुळे जर माझ्या साधूपणाला बाध येत असेल तर पोरा ठेवायची कशाला? जवळच विहीर होती, 4 पोरा उचलली आणि विहिरीमध्ये पोरा बाळावर उदास झाला. टाकली विहिरीत टाकून. आणि मग तो पंडित म्हणू लागला, याला काय साधू म्हणावा का? म्हणजे मगाशी पोरा होती काय साधू म्हणा, आता याने कशात टाकली विहिरी. आता आजू सांगतो, याला काय साधू म्हणावा का? पोटची पोरा याने विहिरीत टाकून दिली, हा काय साधू? त्याची बुद्धी किती विकृत झाली म्हणतात, त्याचं तोंड सुद्धा पाहू नये. आणि मग पाठीमागा फिरला आणि जायला निघाला. कान्होजी पाटलांना म्हणतात, ओ पंडितजी तसे जाऊ नका म्हणतात, जेवून जा. काय सांगितलं? जेवून जा म्हणतात. त्यांनी सांगितलं, अरे तुझ्यासारख्याचं तोंड पाहून आहे पुत्रिकाच्या. अरे पोरं होती ती विहिरीत टाकून दिलीस, आता जेवायला सांगतोस. आणि मग त्यांनी सांगितलं, पोरं असते तर मग जेवले असते का? हा म्हणतात, मग पोरं असते ते जेवण असतो. आमच्या कान्होजी पाटलाने हाक मारले, आणि तुझी चिंतुजी याने पटापटा विहिरीतून. म्हणजे ती पोरं पुन्हा दुडू धावत आणि कान्होजी पाटकांच्या जवळ आली. आणि मग तोंडात बोट घातलं आणि सांगितलं, आता गड्या खरा साधू आहे, पण तुम्हाला सांगतो तुम्ही नका टाकता. त्याच्याकडे बोलवण्याची हिंमत होती, आहे की नाही? भक्ती होती, ज्ञान होतं. आणि म्हणून त्याने विहिरीत टाकली, परत पुन्हा
बोलावली. आणि म्हणून मला सांगायचं होतं, बायकोवर उदास, पोरावर उदास. आणि म्हणून त्याने सांगितलं, अधिक सायास न करील धरियास, होईन उदास सर्व भावी. आणि मग आमच्या भगवान परमात्म्याने तुकारायांना विचार, तुकारामा मग याचा अधिकार काय प्राप्त होईल? आमच्या तुकाराने सांगितलं, देवा तुझा जो मोक्ष आहे तो अशक्य आहे. मोक्ष दुराधिकीर होय, तोही आराधी तुझे पाये, धाडसी तेथे जाय पायुको जैसा. रामा तो मोक्ष आमच्या हातात येऊन राहील आणि आम्ही जिकडे पाठवू तिकडे तो मोक्ष चाकराप्रमाणे जाईल. एवढा अधिकार आम्हाला या सेवेने प्राप्त होईल. विठाला. सांगतात, हे नवी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावं. हरिनाम कीर्तन संतांची घालीन लोटांगण महात्मा. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे एक वेळा मोठ्या आवडीने भजन करा. विठोबा त्या शंकेचं 5 मिनिटात उत्तर देतो आणि माझी सेवा आठवते. पहिली शंका अशी होती की जन्म सुखाला कारण आहे का दुःखाला कारण आहे? मग जन्म जर दुःखालाच कारण आहे तर तुकाराम महाराज जन्म घेण्याची प्रतिज्ञा का करतात? तर तुकाराम महाराज जे सांगतात, जन्म दुःखाला कारण नाही तर परवाच दुःखाचा. प्रवास दुःखाला कारण आहे. 9 महिने 9 दिवस जो प्रवास आहे तो प्रवास दुःखाचा आहे. पण आमचे तुकोबाराय सांगतात, फर्स्ट क्लास तिकीट काढलं तर आहे की नाही, त्याला प्रवास दुःखाचा होईल का? जो फर्स्ट क्लास तिकीट काढतो तो मुंबईला बसतो आणि नाशिक रोडला येऊन उतरतो, तिथं झोपतो आणि इथे येऊन उतरतो. पण थर्ड क्लासचं तिकीट जर असेल तर डोक्यावर बोजा घेऊन संडासाच्या दाराजवळ उभं राहावं लागतं. तिथून धक्के खात खात आपल्याला कुठे यावं लागतं? नाशिक रोडला. संतांचं तिकीट म्हणजे स्पेशल, डबा स्पेशल असतो. आणि म्हणून आमचे तुकोबाराय सांगतात, गर्भवासा दुःख नाही येता
सतत नामस्मरण असल्यामुळे गर्भवासाच्या गाड्या किती जरी बदलाव्या लागल्या तर त्याचं आम्हाला दुःख होत नाही. तुकाराम महाराज पुढे सांगतात, तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे महाशी. आणि म्हणून आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही आणि म्हणून पुन्हा जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात. आपला दुसरा प्रश्न असा होता की जन्म हे खालचटो आणि मोक्ष हे वरचटो. मग तुकाराम महाराज वरून खाली कशासाठी येतात? तेव्हा मोक्ष जरी सुख आहे पण ते सुख कसं आहे? बांधीव आहे. त्याचा उपभोग घेता येत नाही, फक्त बसून राहायचा. वैकुंठी जाऊनी काय बा करावी, उगीच बसावे मौनावून. इथं जो आनंद आहे, इथं जे सुख आहे, तिथे वैकुंठामध्ये नाही. आणि या ठिकाणी तुकोबाराय आले ते प्रेम लक्षणा भक्ती करण्यासाठी आले. विठाला प्रेम लक्षणा भक्ती कोणी केली? गवळणीने केली, गोपाळाने केली. आणि या प्रेम लक्षणा भक्तीने भगवान परमात्मा बांधला गेला. भागवतामध्ये वर्णन आहे, कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी की ओवळी, त्यांच्या मुखीचे कवळ मी गिळी, प्रेम सम्मेळी डुलत, गोपिकांची मध कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची जाती चोखडी, या लागीमध्ये त्यांची आवडी, अति गाडी उद्धवा, तुमच्या काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मध प्रीती, राधा प्रार्थनी वनाप्रती, काय विषयासक्ती लागुनी. बा प्रेमाने एकदा भगवान बांधला की तो भगवान भक्ताच्या अधीन होतो आणि मग भक्त नील तिकडे भगवान जातो. विठाला ही किमया कशामध्ये आहे तर प्रेम लक्षणा. आणि या दृष्टीने आमची जनाबाई सांगते, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या. कोणता दोर? प्रेम सूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो आहे. आणि मग ती प्रेम लक्षणा भक्ती करण्यासाठी मोक्ष टाकून तुकोबारा आले, मृत्य लोकात आले. आणि पुन्हा मग बघा तुकाराम महाराज प्रत्येक अवतारामध्ये होते. मग सेवा केली नव्हती का? केली होती. पण तिच्यापेक्षा अजून चांगली होण्यासाठी, सरस होण्यासाठी मी पुन्हा जन्म घेईन मी जन्म याच झाडी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आता काय करू की ज्या संतांनी भगवंताकडे प्रतिज्ञा केली त्या संतांचे एक वेळा भजन करू. संतांचं भजन केल्याने सुद्धा अनंत पापाच्या राशी जळून भस्म होतात. आमचे नाथराय सांगतात, स्मरणाची निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या, नमिला ज्ञानदेवा पावलो विसावा, अंतरीचा हेवा केला माझा, सर्व सुखाचे निधान माझा तो सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. ज्ञानेश्वर